नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र कानाकोपऱ्यात लाखो बांधकाम कामगार दररोज कठोर परिश्रम करतात. उन्हाळ्याच्या झळा असोत, पावसाळ्याचा मारा असो किंवा हिवाळ्यातील थंडी असो, हे कामगार राबत असतात. मात्र या कष्ट करणाऱ्या घरातील परिस्थिती अनेकदा अत्यंत बिकट असते. यांच्या या संघर्षाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्णचा आणि कल्याणकारी निर्णय घेतला आहे. तो म्हणजे महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सुरू केले आहे. गृहउपयोगी वस्तूचा संच देण्यात येणार आहे. म्हणजे मोफत भांडी योजना 2026 ही नुकतीच राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना उत्कृष्ट दर्जाचं स्टीलचा भांडी संच अगदी विनामूल्य दिला जातो. सरकारने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांना थेट फायदा होणार आहे. बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरून 30 भांड्यांचा संचाचा लाभ घ्या. या योजनेचे स्वरूप आणि महत्त्व बघा काय आहे. या योजनेत कामगारांना तब्बल 30 विविध घरगुती उपयोगाच्या वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत. यामध्ये जेवणाची ताटं आहेत, वाट्या आहेत, पिण्याचा पंपसुद्धा आहे, पाणी पिण्याचा पंप, स्वयंपाक करण्यासाठी पातेले लागतात, चहा दुधाला, चमचे, डब्बे अशा अनेक वस्तूचा समावेश आहे. यामध्ये सर्व वस्तू उच्च गुणवत्तेच्या स्टीलपासून बनवल्या असल्याने त्या टिकाऊ आणि दीर्घकाळ उपयोगाच्या आहेत. आजच्या महागाईच्या युगात सामान्य माणसाला घर खर्च भागवताना मोठी कसरत करावी लागते. भाजीपाला, किराणा, मुलांचे शिक्षण यासारख्या अनिवार्य खर्चांसोबत भांडी-कुंडी खरेदी करणं अनेक कामगार कुटुंबांना परवडतही नाही. त्यामुळे शासनाने या गरजेची जाणीव ठेवून हा संच मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, जो खरोखरच उत्तम आहे बांधकाम कामगारचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना. या योजनेमुळे कामगारांच्या घरातील आर्थिक ओझे काहीसे हलके होते. ज्या पैशातून भांडी विकत घेतली जायची ते पैसे आता मुलांच्या शिक्षणासाठी, औषध उपचारासाठी किंवा घराच्या इतर गरजांसाठी वापरता येतील. हे केवळ वस्तूचे वितरण नसून एका श्रमिक कुटुंबाचा सन्मान आहे असे म्हटले जाणार आहे. पात्रतेचे निकष, तुम्हाला लाभार्थी आहात का तुम्ही, ते यामध्ये बघा आणि स्वतः ठरवा. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे कामगारांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी नसेल तर प्रथम ती पूर्ण करा, मगच अर्जासाठी पुढे जा. नोंदणी ही तुमच्या हक्काची पहिली पायरी आहे. बांधकाम कामगार योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर पहिल्यांदा नोंदणी करा, मगच पुढच्या प्रोसेस करता येतील. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे कामगाराच्या मंडळातील सदस्य ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. अनेकदा नूतनीकरण न केल्यामुळे सदस्य कालबाह्य होतो आणि कामगार योजनेपासून वंचित राहतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपले सदस्य ॲक्टिव्ह आहे का नाही याची खात्री करून घ्या. याशिवाय कामगाराकडे मंडळाचे वैध ओळखपत्र म्हणजे रेड बुक असणे अनिवार्य आहे. हे ओळखपत्र तुमच्या कामगार दर्जाचे अधिकृत प्रमाणपत्र आहे. तसेच कामगाराचे बँक खाते आणि मंडळाचे ओळखपत्र आधार कार्डशी जोडलेले असणे देखील बंधनकारक आहे, जेणेकरून लाभ थेट योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचला जातो. आपले आधार कार्ड मोबाईलची लिंक आहे का बघा. परत बँक खातं आपल्याला नॅशनल बँकेचं पाहिजे ते काढून घ्या. ऑनलाईन अर्जाची सोपी आणि सुलभ प्रक्रिया कशी करावी. जर तुम्हाला नेट कॅफेमध्ये जाणं होऊन फॉर्म भरता येत नसेल तर स्वतःच्या मोबाईलवरून ऑनलाईन फॉर्मही स्वतः करू शकता व माहिती भरू शकता. पूर्वी शासकीय योजनेसाठी अर्ज करणे म्हणजे सरकारी कार्यालयात रांगा लावणे आणि कागदपत्राची जुळवाजुळव करणे असे चित्र होते. आता मात्र डिजिटल तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया खूपच सुटसुटीत झाली आहे आणि सोयीस्कर बनली आहे. कामगार आता स्वतःच्या मोबाईलवरून घर बसल्या या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागते. तिथे क्लेम योजना या विभागात गेल्यावर गृह उपयोगी वस्तूचा संच हा पर्याय निवडायचा
आणि त्यानंतर तुमचा 9 अंकी नोंदणी क्रमांक टाकून सेंड करायचा. त्याच्यानंतर OTP येतो, OTP टाकायचं आणि क्लिक करायचं. म्हणजे तुमचा फॉर्म भरला जाईल आणि तो ऑफिसमध्ये पोहोचला जाईल. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येणारा OTP प्रविष्ट केल्यानंतर तुमची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. ती माहिती तपासून बरोबर असल्याची खात्री करा. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील जवळचे वितरण केंद्र सोयीचे असेल ते तारीख निवडून अर्ज कन्फर्म करा. तुमच्या जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे बांधकाम कामगाराचे ऑफिस आहे तिथल्या सगळी माहिती टाकून पूर्ण करा आणि एकदा कन्फर्म करून घ्या फॉर्म बरोबर आहे का नाही. अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर एक अपॉइंटमेंट स्लिप मिळते. ही स्लिप लगेच डाउनलोड करा आणि तिचे प्रिंट काढून जपून ठेवा. कारण वितरण केंद्रावर भांडी संच मिळवताना ही प्रिंट सादर करणे अनिवार्य आहे आणि त्याशिवाय संच दिला जात नाही. प्रत्यक्ष भांडी संच कसा मिळवावा? ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यावर कामगारांनी निवडलेल्या तारखेला निवडलेल्या वितरण केंद्रावर काही ठराविक कागदपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. यात ऑनलाईन अर्जाची डाउनलोड केलेली अपॉइंटमेंट स्लिप, प्रिंट, मंडळाकडून मूळ ओळखपत्र म्हणजे आधार कार्डाची प्रत या कागदपत्राचा समावेश आहे. वितरण केंद्रावर संबंधित अधिकारी तुमच्या कागदपत्राची सखोल पडताळणी करतील. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री पटल्यानंतर तुम्हाला लगेचच 30 वस्तूचा संपूर्ण स्टील भांडी संच दिला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, जलद आणि कोणत्याही गैरसोयी न करता पार पडते. फॉर्म भरल्यानंतर 30 भांड्यांचा संच कसा मिळतो, काय होतो, कुठे मिळतो, त्याची तारीख कुठे आपल्याला भेटते, त्याची स्लिप, ह्या सगळ्या माहिती गोष्टी करून घ्या. आणि त्याबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी पण असतात त्याही लक्षात ठेवल्या जातात. जर एक चूक झाली तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे काही महत्त्वाच्या लक्षात ठेवा गोष्टी. अर्ज करताना काही वेळा सर्व्हरवर जास्त भर असल्यामुळे OTP यायला उशीर होऊ शकतो. अशा वेळी गडबडून न जाता शांतपणे थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा किंवा ब्राउझर रिफ्रेश करा. संयम ठेवल्यास प्रक्रिया नक्कीच पूर्ण होईल. कामगाराच्या जीवनात बदल घडवणारी योजना आहे. मोफत भांडी संच योजना 2026 ही केवळ वस्तूंचे वाटप नसून एका कष्टकरी वर्गाच्या जीवनात सुधारणा घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. रात्रंदिवस झटणाऱ्या या कामगारांना शासनाने आपुलकीने पाठीवर हात ठेवण्यासारखंच हा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र कामगाराने या योजनेचा लाभ घ्या. जर तुमच्या परिचयात एखाद्या बांधकाम कामगार असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. म्हणजे बरेच जणांना हा लाभ घेता येईल आणि विनामूल्य 1ही रुपया न भरता ह्याचा लाभ घेता येतो. अनेकदा माहितीच्या अभावामुळे पात्र लाभार्थी योजनेपासून दूर राहतात. आपण एकमेकांना मदत केल्यास हे कल्याणकारी उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी होतात आणि शासनाचा हेतूही सफल होतो. माझा व्हिडिओ आवडल्यास तर तुम्ही शेअर करा. व्हिडिओवर पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.